नमस्कार, जय हिंद विद्यार्थी मित्रांनो. स्वागत आहे तुमचं स्मार्ट स्टडी सागर सर या यूट्यूब चॅनलमध्ये. तर मित्रांनो, आज आपण बघणार आहोत कंबाईन ग्रुप बीच्या झालेल्या 2019 ते 2024चे जिओग्राफी म्हणजे भूगोल या विषयावरचे सगळे क्वेश्चन बघणार आहोत. विथ प्रश्न कसे सोडवायचे, काय मध्ये मध्ये ट्रिक्स पण देईन. तर तुम्ही तो लेक्चर काय करा, हा लेक्चर संपूर्ण बघा. तुम्हाला येणाऱ्या एक्झाममध्ये जिओग्राफीवरचे कसेही क्वेश्चन पडले तर तुम्हाला ते टॅकल कसे करायचे आणि कसे करता येऊ शकतात हे आपण या लेक्चरमधून बघूया. ठीक आहे. तर आजचा जो मूलमंत्र आहे PYQचा, आपण PYQ बघणार आहोत. ठीक आहे. तर मूलमंत्र असा आहे की जे झालेल्या परीक्षांचे प्रश्न, आतापर्यंत जेवढ्या कंबाईनच्या एक्झाम झाल्यात त्याच्यामधले प्रश्न आणि त्याच्यामधले जे ऑप्शन आहेत त्या ऑप्शनवरच पुढच्या परीक्षेचे प्रश्न असतात. परत एकदा सांगतो, झालेल्या ज्या परीक्षा आहेत त्या परीक्षांमधले जे प्रश्न आणि त्या प्रश्नांमधले जे ऑप्शन असतात, 4 ऑप्शन, त्या 4 ऑप्शनवरतीच आयोग काय करतो, पुन्हा पुन्हा प्रश्न विचारतो. आणि पुढच्या परीक्षेमध्ये बघा याच्यामधलेच क्वेश्चन असणार 100%. तुम्हाला सांगतो मी की ह्या लेक्चरमध्ये जे मी PYQ घेणार आहे आता जिओग्राफीचे, ह्याच्यामधलेच क्वेश्चन 2025च्या 21 डिसेंबरला जी कंबाईनची एक्झाम होणार आहे ग्रुप बीची, त्याच्यामध्ये जिओग्राफीची क्वेश्चन ह्याच्यामधले तुम्हाला दिसणार आहे. आणि मी तुम्हाला विथ प्रूफ दाखवणार नंतर 21 डिसेंबर नंतर. ठीक आहे. तर आपण सुरुवात करूया. पहिला जो पेपर होता कंबाईन ग्रुप बीचा 2024ला आत्ताच झालेला, त्याच्यामध्ये टोटल 10 क्वेश्चन होते. किती क्वेश्चन होते टोटल? 10. 100 मार्काचा पेपर. त्याच्यामध्ये 10 प्रश्न हे होते भूगोल विषयाचे. ठीक आहे. पहिला प्रश्न होता महाराष्ट्रातल्या घाट विचारले होते. त्याच्यानंतर शंभू महादेव डोंगररांगावरती प्रश्न विचारला होता. अग्निजन्य, स्तरित आणि रूपांतरित खडक, आताच्या राज्यसेवेला पण असाच एक प्रश्न विचारला होता. ठीक आहे. त्याच्यानंतर नदीवरती प्रश्न होता. भीमा, पैनगंगा, मांजरा आणि सिंदफणा याच्यावरती प्रश्न होता. मृदा प्रकार विचारला होता महाराष्ट्रातला. परत महाराष्ट्रातले 1960ला किती प्रशासकीय विभाग होते आणि 2020मध्ये किती प्रशासकीय विभाग याच्यावरती प्रश्न होता. भारतावरती क्वेश्चन होता, इंडियावरती, पंजाब, हिमालय आणि सिंधू सतलज. बघूया आपण डिटेलमध्ये. हा पण इंडियाचाच क्वेश्चन आहे. महाराष्ट्रात लू वारे विचारलं होतं. स्वामीनाथन आयोगाचा आवडता, हरित क्रांती, स्वामीनाथन, वर्गीस कुरियन, दूध क्रांती आयोगाचे काय आहेत, आवडते आहेत. त्याच्यानंतर जनगणनानुसार नागरी वस्ती, असे 10 प्रश्न आयोगाने विचारले होते ग्रुप बी 2024मध्ये. तर ते प्रश्न कोणकोणते आपण बघूया. ठीक आहे. पहिला प्रश्न होता महाराष्ट्रातली घाट व त्यावरील रस्ते. कोणकोणते घाट विचारले होते? फोंडा घाट, माळशेज घाट, हनुमंते घाट आणि थळघाट. ठीक आहे. तर आपण बघूया हनुमंते घाट. हनुमंते घाटची ट्रिक अशी आहे की हनुमान काका, तुम्हाला दिसत नसेल तर मी अजून थोडं मोठे करतो. हनुमंते घाट, हनुमंते घाटाची ट्रिक कशी? हनुमंत काका म्हणजे कोल्हापूर कुडाळ, हनुमंत काका कोल्हापूर कुडाळ. ठीक आहे. हनुमानचं काय, हनुमंते घाटचं कोल्हापूर कुडाळ म्हणजे कचं 2, कचं 2 कुठं आहे? एकाच ठिकाणी आहे, म्हणजे ऑप्शन चौथा टिक करू आपण. ठीक आहे. त्याच्यानंतर बघूया आपण महाराष्ट्रातील 1960 आणि 2020मधील एकूण प्रशासकीय विभाग विचारलेत. काय विचारलेत? प्रशासकीय विभाग. मी आत्ताच एक लेक्चर घेतला होता, त्याच्यामध्ये ट्रिक वाईज सांगितले की महाराष्ट्रामध्ये किती प्रशासकीय विभाग होते. 1 मे 1960ला 4 आणि आता किती आहेत? 6. तर सुरुवातीला किती होते? 4, आता किती आहेत? 6. त्याच्यानंतर प्रश्न होता मृदेचे प्रकार विचारलेले आहेत. महाराष्ट्रातले मृदेचे प्रकार आणि प्रदेश विचारले होते. तर काळी कापसाची मृदा जी आपल्याला बघायला भेटते महाराष्ट्राचे पठारी प्रदेशामध्ये. जांभी मृदा कुठे बघायला भेटते? कोकणामध्ये, कारण तिथं जास्त पाऊस पडतो. ठीक आहे. तांबडी मृदा आपल्याला कुठं बघायला भेटते? तांबडी मृदा आपल्याला बघायला भेटते पूर्व विदर्भामध्ये. आणि भरड उथळ मृदा बघायला भेटते सह्याद्रीचा पूर्व भाग. ठीक आहे. ह्याच्यानुसार मग तुमचं उत्तर काय असणार आहे? ऑप्शन 2. ठीक आहे. भारताच्या भूगोलावरती प्रश्न विचारला होता
की कोणत्या दोन नद्या दरम्यानच्या प्रदेशाला पंजाब हिमालय म्हणतात. तर मी जेव्हा भारताचा भूगोल विषय घेईन शिकवायला तेव्हा याच्यावरच्या मी ट्रिक देईन तुम्हाला. तर पंजाब हिमालय कुठल्या दोन नद्यांच्या दरम्यानच्या प्रदेशाला म्हणतात? सिंधू आणि सतलज. सिंधू आणि सतलज या दोन नद्यांच्या दरम्यानच्या प्रदेशाला काय म्हणतात? पंजाब हिमालय. ठीक आहे. त्याच्यानंतर आपण बघूया नेक्स्ट क्वेश्चन. नेक्स्ट क्वेश्चन होता शंभू महादेवाचे डोंगर रांग कोणत्या नद्यांच्या दरम्यान आहेत? ठीक आहे. शंभू महादेवाचे जे आहे त्याची एक ट्रिक पण आहे अशी, बा भी म क्रू. बालाघाट हे भीमा नदी आहे, हे महादेव डोंगर रांग आणि कृष्णा नदी. ठीक आहे. हे कोणते डोंगर रांग? महादेव म्हणजे शंभू महादेव. हे बालाघाट आहे इथं. त्याच्यानंतर हरिश्चंद्र बालाघाट, भीमा नदी आहे, कृष्णा नदी आहे आणि मग हे शंभू महादेव डोंगर रांग. ह्याची ट्रिक मी तुम्हाला जेव्हा महाराष्ट्राच्या भूगोलामध्ये मी नदी प्रणाली असेल किंवा महाराष्ट्राच्या डिटेलमध्ये शिकवेन त्याच्यामध्ये मी ही ट्रिक तुम्हाला डिटेलमध्ये देईन. आता क्वेश्चन घेतोय त्याच्यामुळं जरा थोडं फास्ट घेतो. ठीक आहे. तर आपण कुठले बघितले नदी? भीमा आणि कृष्णा. शंभू महादेवाचे डोंगर रांग भीमा कृष्णा नद्यांच्या दरम्यान आहेत. ठीक आहे. त्याच्यानंतर क्वेश्चन आहे काय आहे? अग्निजन्य खडकात लोह, सोने, तांबे आढळते. बरोबर. स्तरित खडकात चून खडक आणि जिप्सम सारखी खनिजे आढळतात. अगदी बरोबर. बघा जिप्समवरती आता राज्यसेवाने प्रश्न विचारला. जिप्सममध्ये 2025ला राज्यसेवाने एक प्रश्न विचारला बघा. त्याच्यानंतर काय? रूपांतरित खडकात अब्रक, गार्नेट सारखी खनिजे आढळतात तर आढळत नाहीत. अगदी चुकीचे. त्यामुळे ऑप्शन क्रमांक 3 अ आणि ब बरोबर. ठीक आहे. त्याच्यानंतर आहे महाराष्ट्रात भीमा नदीचे स्वतंत्र खोरं आहे. अगदी बरोबर. पैनगंगा नदी अजिंठा रांगेत उगम पावते. पैनगंगा अजिंठा. ह्याची ट्रिक आहे पायाचा अंगठा म्हणजे पैनगंगा आणि अजिंठा अशी ट्रिक आहे. हे पण बरोबर आहे. मांजरा नदी ही कृष्णेची उपनदी आहे. काय संबंध? मांजरा उत्तरेला, कृष्णा दक्षिणेला. एकदम चुकीचं. सिंदफणा नदी ही गोदावरीची उत्तरेकडील उपनदी आहे. हे पण चुकीचं आहे. त्यामुळे ऑप्शन क्रमांक 1 फक्त अ आणि ब बरोबर. ठीक आहे. त्याच्यानंतर आपण बघूया पश्चिम आणि वायव्य भारतामध्ये भारतावरचा क्वेश्चन आहे. पश्चिम आणि वायव्य भारतामध्ये अतिउष्ण, कोरडे व धुळीचे वेगाने वाहणाऱ्या वाऱ्यांना काय म्हणतात? ठीक आहे. काय म्हणतात? लू वारे म्हणतात. लू वारे. ठीक आहे. आपण हे जेव्हा मी शिकवेन भारताचा भूगोल शिकवेन तुम्हाला कालबैसाखी, चहा वारे, नॉर्वेस्टर. त्याच्यानंतर स्वामीनाथन आयोगाचा आवडता स्वामीनाथन 1970 यांच्या व्याख्येनुसार भारतातील कोरडवाहू शेती म्हणजे ज्या ठिकाणी सरासरी वार्षिक पर्जन्य हे ह्याचं उत्तर आहे 100 सेंटीपेक्षा कमी आणि 40 सेंटीमीटरपेक्षा जास्त. फक्त ड हे उत्तर आहे याचं. त्याच्यानंतर आयोगाने प्रश्न विचारला होता भारतीय जनगणनेनुसार कोणती वस्ती नागरी वस्ती म्हणून ओळखली जाते? कोणती वस्ती नागरी वस्ती म्हणून ओळखली जाते? महानगरपालिका, नगरपालिका असणे. यस बरोबर. 5000 पेक्षा जास्त लोकसंख्या. यस. 50% लोक बिगर शेती व्यवसाय करणारे. चुकीचं. इथं पाहिजे 75%. किती? 75% पाहिजे. क चुकीचं म्हणल्यावर ऑप्शन एक हा गेला वरील सर्व गेल आणि उरला कोणता? अ ब ड. ड काय आहे? लोकसंख्येची घनता दर चौरस किलोमीटरला 400 पेक्षा जास्त. हे नागरी वस्तीचं काय आहे? ओळखली जाते नागरी वस्ती म्हणून. ठीक आहे. त्याच्यानंतर आपण बघूया नेक्स्ट कंबाईन बी आणि सी 2023ला एकत्रित झाली होती. ग्रुप बी आणि ग्रुप सी ही एकत्रित एक्झाम झाली होती ना की बी ची सेपरेट आणि सी ची सेपरेट एक्झाम झाली होती. 2023ला बी आणि सी ची एकत्र झाली होती. टोटल क्वेश्चन होते 10. किती प्रश्न होते? 10. भूगोलावरचे 10 प्रश्न. पहिला प्रश्न होता धवल क्रांतीची सुरुवात विचारलं होतं. दख्खन पठारावरची घरे कुठल्या दगडाने आहेत? बेसॉल्ट ते विचारलं होतं. लोकसंख्येची घनता, राज्यात जोड्या विचारल्या होत्या. त्याच्यानंतर महाराष्ट्रातले शिखर ठिकाण आणि त्यांची उंची विचारली होती. कशामधले? मीटरमध्ये
उंची विचारली होती. परत रो रो वाहतूकबद्दल विचारलं होतं. त्याच्यानंतर पर्यटन स्थळ विचारलं होतं आणि राज्य चॅम्पियन सेट वर्गीकरण यांच्याबद्दल विचारलं होतं. स्वच्छ शहर सर्वेक्षणमध्ये स्वच्छ शहर कोणतं हे विचारलं होतं. त्याच्यानंतर औष्णिक वीज केंद्र जिल्हा विचारला होता. औष्णिक वीज केंद्र हा एक टॉपिक आहे ना, आयोगाचा आवडता टॉपिक आहे. राज्यसेवा 2000 आताच्या 25च्या प्रिलियम्समध्ये बघा आहे क्वेश्चन. आणि पुढे अजून तुम्हाला औष्णिक वीज केंद्रावरती तुम्हाला प्रश्न बघायला भेटतील. त्यामुळं औष्णिक वीज केंद्र आणि त्यांचे जिल्हे डिटेलमध्ये करा. त्याच्यानंतर क्वेश्चन होता रायलसीमा पठाराचे स्थान विचारलेलं होतं. रायलसीमा पठाराचे स्थान. ठीक आहे, आपण बघूया आपण डिटेलमध्ये. भारतात धवल क्रांतीला सुरुवात कुठल्या सालापासून करण्यात आली हा प्रश्न विचारला होता. तसं तर 1970ला हे झालं होतं. आयोगाने उत्तर दिलं 1971ला सुरुवात झाली है ना. त्याच्यानंतर महाराष्ट्राच्या दख्खन पठारावर ग्रामीण भागामध्ये घर बांधण्यासाठी कुठल्या दख्खन पठारावर ग्रामीण भागामध्ये घर बांधण्यासाठी कोणत्या स्थानिक दगडाचा वापर केला जातो. दख्खन पठारावर कोणता दगड सापडला जातो. बेसॉल्ट. ठीक आहे, बेसॉल्ट हा दगड त्याच्यापासून घरे बांधली गेली. त्याच्यानंतर जोड्या जुळवा राज्य विचारले होते आणि लोकसंख्याचा घनता विचारली होती. ठीक आहे, आता इथं काय आहे हरियाणा, हिमाचल प्रदेश, झारखंड आणि त्याच्यानंतर बिहार. आता बिहार हा काय आहे भारतामधला सगळ्यात जास्त लोकसंख्या घनता असलेला राज्य आहे. त्यामुळे बिहार सगळ्यात जास्त येणार म्हणजे बिहारचं 1106 2011 नुसार. म्हणजे डीचं 4 कुठं कुठं आहे 2 ठिकाणी आहे 1 आणि 2 मध्ये. म्हणजे ऑप्शन 3 गेला 4 गेला 1 आणि 2 मध्ये 50-50. तरी आपण बघूया. त्याच्यानंतर आहे हरियाणामध्ये बघा हिमाचल प्रदेश आणि झारखंडपेक्षा जास्त घनता आपल्याला बघायला भेटते. त्यामुळं 1चं 3. त्यामुळं ऑप्शन क्रमांक 2 हिमाचल प्रदेशचं आहे 123. कारण तिथं कसं आहे थंड हवेचा प्रदेश आहे, तो बर्फ पडतो तिथे जास्त. तिथे ट्रायबल लोक आपल्याला बघायला भेटतात. जेव्हा भारताचा भूगोल आपण डिटेलमध्ये बघू तेव्हा ते डिटेलमधले सांगितलं जाईल. ह्याचं उत्तर आहे 2. ठीक आहे, नेक्स्ट क्वेश्चन बघूया. जोड्या. परत जोड्यामध्ये काय विचारलंय शिखर विचारलंय आणि उंची विचारली कशा मीटरमध्ये. ठीक आहे, तर आपल्याला ट्रिक माहिती आहे सगळ्या महाराष्ट्राची पट आहे कशाची सगळ्यात उंच शिखर. कसा मी हसतो कळसुबाई साल्हेर. मग साल्हेर इथं दिलंय याचा अर्थ काय सगळ्यात उंच शिखर कुठलं असणार आहे साल्हेर. याच्यामध्ये डीचं कोणतं येणार 1 1567. मग डीचं 1 येणार म्हणल्यावर ऑप्शन क्रमांक 1. त्यामुळे पहिलं उत्तर येतं. ठीक आहे, कारण इथं सगळीकडे 4 दिलंय. डीचं काय येणार 1. त्याच्यामुळं बाकीचं वेळ जर वाचवायचा असेल एका ह्याचं जर आपल्याला हिंट भेटली उत्तर तर टिक करायचं आणि पुढे चालायचं. ठीक आहे, नाहीतर तुम्ही प्रत्येकाचं जर चेक करत बसला तर वेळ जाईल आणि मग पेपर कव्हर होणार नाही. ठीक आहे, त्याच्यानंतर प्रश्न विचारला आहे रो रो वाहतुकीची सुरुवात भारतात सर्वप्रथम कोणत्या रेल्वे मार्गावर झाली. कोणत्या रेल्वे मार्गावर झाली तर कोकण. महाराष्ट्राच्या रिलेटेडच आयोग काय करतो जास्त प्रश्न विचारतो. त्यामुळे एखाद्या वेळेस जर उत्तर माहीत नसेल आपल्याला तर अशा वेळेस काय करायचं महाराष्ट्राशी रिलेटेड काय आहे ते बघायचं. आणि तुम्हाला जर तुक्का लावायचा असेल तर महाराष्ट्राच्या रिलेटेड काय असेल तेव्हा लावायचं. ठीक आहे, त्याच्यानंतर प्रश्न विचारला होता जोड्या लावामध्ये काय विचारलं होतं राज्य विचारलं होतं आणि पर्यटन स्थळ. आता पंजाबमध्ये बाबा फेमस आहे. बाबा धकाला फेमस आहे. त्यामुळे सीचं एक कुठं आहे 2 नंबर आणि 4 नंबर इथं आहे. ठीक आहे, परत जम्मू काश्मीरमध्ये काय बघायला भेटतं आपल्याला जम्मू काश्मीरमध्ये आपल्याला बघायला भेटतं अवंतीपूर चिगोप्पा. परत हिमाचल प्रदेशमध्ये त्रिलोकनाथ आणि नैनादेवी ऑप्शन क्रमांक 2. ठीक आहे, हरियाणामध्ये काय बघायला भेटतं अंबाला आणि भडकल सरोवर. हरियाणामध्ये काय अंबाला आणि भडकल सरोवर. ठीक आहे, त्याच्यानंतर नेक्स्ट क्वेश्चन काय आहे चॅम्पियन आणि सेट यांच्या वर्गीकरणानुसार महाराष्ट्र राज्यात जंगलांचे
जंगलांचे किती प्रमुख प्रकार आहेत? तर उत्तर आहे 6. चॅम्पियन आणि सेट यांच्या वर्गीकरणानुसार महाराष्ट्रात जंगलांचे प्रकार आहेत 6. ठीक आहे, नेक्स्ट बघूया आपण. नेक्स्ट आहे, भारतातील कोणते शहर भारतीय शासनाच्या स्वच्छ क्रमवार सलग 3 वेळा 2019, 2020 आणि 2021 स्वच्छ शहर म्हणून घोषित करण्यात आले? सगळ्या आता भारताला माहीत पडले, इंदोर. नेक्स्ट बघा, औष्णिक वीज केंद्र आयोगाचा महत्त्वाचा आहे हां, त्याच्यामुळे हे तुम्ही काय करा, डिटेलमध्ये करा. आता मी इथं सांगत नाही, कारण मी जर तुम्हाला सांगितलं तर तुम्ही करणार नाही तेवढं. जेव्हा तुम्ही शोधायला लागसाल, जेव्हा मी हे डिटेलमध्ये घेणार आहे जेव्हा सेपरेट लेक्चर घेईन मी यांचं तेव्हा डिटेलमध्ये घेणार आहे. आता फक्त प्रश्न बघूया आपण. ठीक आहे, महाराष्ट्राचं औष्णिक केंद्र आणि जिल्हे. त्याच्यानंतर रायलसीमा पठाराचे स्थान विचारलं होतं, जे की आहे कर्नाटक पठाराच्या पूर्वेला. कर्नाटक पठाराच्या पूर्वेला काय आहे? रायलसीमा स्थान. त्याच्यानंतर आपण बघूया कंबाईन ग्रुप बी 2022. कंबाईन ग्रुप बी 2022 जेव्हा ही एक्झाम झाली त्याच्यामध्ये जॉग्राफीवरचे एकूण प्रश्न विचारले होते 15. किती? 15 प्रश्न विचारले होते. पहिला प्रश्न लोकसंख्यावरती बघा, लोकसंख्यावरती विचारलेला 2019 ते 2021 ह्याच्या रिलेटेड क्वेश्चन होता. परत लोकसंख्यावरतीच ग्रामीण सतत कमी आणि कारण, म्हणजे ग्रामीण लोकसंख्या सतत का कमी होत आहे त्याचे कारण विचारलं होतं. त्याच्यानंतर महाराष्ट्राच्या कृषी बाजार मंडळाची स्थापना विचारली होती, फॅक्च्युअल क्वेश्चन आहे. ठीक आहे, त्याच्यानंतर सुवर्णतंतू कशाला म्हणतात ते विचारलं होतं. ठीक आहे, त्याच्यानंतर विचारलं होतं पर्वत आणि डोंगर महाराष्ट्राच्या पश्चिमेस काय आहे ते विचारलं होतं. त्याच्यानंतर शेती व्यापारीकरणवरती विचारलं होतं. त्याच्यानंतर लोहखनिज साठेवरती आणि त्याचे जिल्हे याच्यावरती प्रश्न होता. त्याच्यानंतर शेतीबद्दल सामाजिक समस्या काय ते विचारलं होतं. त्याच्यानंतर प्रश्न विचारला काय होता, 2019ला पर्यटनाचा वाटा किती टक्के होता याच्यावरती विचारला होता. त्याच्या बंदरवरती प्रश्न विचारला होता, कांडला बंदर. त्याच्यानंतर तापमानावरती क्वेश्चन विचारला होता. भिलाई लोह पोलाद याच्यावरती प्रश्न विचारला होता. महाराष्ट्रातले नीलक्रांती धोरण याच्यावरती प्रश्न विचारला होता. महाराष्ट्राच्या हवामानावरती प्रश्न विचारला होता. आणि उकाई जो प्रकल्प आहे, असे 15 प्रश्न कंबाईन ग्रुप बी 2022 मध्ये विचारले होते. तर आपण बघूया ते प्रश्न कसे विचारले होते. ठीक आहे, जर तुम्हाला डिटेल दिसत नसेल तर मी ते वाचून दाखवतो, कारण मला PDF अशीच भेटली होती. ही मी स्वतः माझे प्रिंट करून मी स्वतः हाताने लिहिले होते. ठीक आहे, प्रश्न पहिला असा आहे की महाराष्ट्र राज्यात 1911 ते 1921 दशकात लोकसंख्या वाढ ऋणात्मक होती. लोकसंख्या वाढ कशी होती? ऋणात्मक होती. याचं कारण म्हणजे त्याचं कारण काय होतं? 1911 ते 1911 ते 1921 ऋणात्मक लोकसंख्या वाढ होती. त्याचं कारण होतं साथीच्या रोगामुळे मृत्यूदरातील वाढ. तेव्हा काय होतं? प्लेगची साथ आली होती आणि त्याच्यामुळे काय झालं होतं? मृत्यूदरामध्ये जास्त वाढ होती. त्याच्यामुळे लोकसंख्याची वाढ कशी होती? ऋणात्मक होती. नेक्स्ट क्वेश्चन, महाराष्ट्र राज्य कृषी बाजार मंडळाची स्थापना. आयोगाने जे ऑप्शन दिले होते ते चुकीचे इथं होते, त्यामुळे हा प्रश्न कॅन्सल झाला होता. तर महाराष्ट्र राज्य कृषी बाजार मंडळाची स्थापना 23 मार्च 1984. 1984ला स्थापना झाली. ठीक आहे, त्याच्यानंतर भारतात डॅश डॅश या पिकाला सुवर्ण तंतू म्हणतात. भारतात ताग या पिकाला काय बोलतात? सुवर्ण तंतू. कशाला? ताग. ताग. महाराष्ट्राच्या पश्चिमेस उत्तर दक्षिण दिशेत कोणता पर्वत डोंगर आहे? एक रँडमली असा मॅप काढतोय महाराष्ट्राचा मी, आणि महाराष्ट्राच्या काय विचारले? पश्चिमेस, म्हणजे पश्चिमेस ही बाजू. ठीक आहे, ही बाजू पश्चिमेस कोणता पर्वत डोंगर आहे? तर ऑब्विसली इथं कोकण, आणि कोकणच्या इथं सह्याद्री. सह्याद्री.
राज्यसेवा 2025ला पण सह्याद्रीवरतीच प्रश्न आहे ना. शंभू महादेव डोंगररांग कोणत्या पर्वतरांगेत येतो असं विचारलंय, तर सह्याद्री. त्याच्यानंतर प्रश्न आहे शेतीचे व्यापारीकरणाबद्दल. शेतीचे व्यापारीकरणारे भांडवलदारी शेती प्रक्रियेला उत्तेजन मिळाले नाही, चुकीचं स्टेटमेंट आहे. शेतीच्या व्यापारीकरणामुळे भाडे तत्वावरील वहिवाट आणि वाटे हिस्स्यामधील जमीन लागवडीचे प्रमाण वाढले, हे पण चुकीचं आहे. योग्य कोणतं विचारले, तर अ आणि ब योग्य विधाने नाहीत, दोन्ही पण चुकीचे आहेत. ठीक आहे. नेक्स्ट क्वेश्चन आपण बघूया. महाराष्ट्रामध्ये लोह खनिजाचे साठे खालीलपैकी कोणत्या जिल्ह्यात आढळते? लोह खनिज याबद्दल विचारले, तर लोह खनिज कुठं आढळतं? सिंधुदुर्ग. लोह खनिज साठे कुठं आढळतात? महाराष्ट्रात सिंधुदुर्ग. म्हणजे इथं प्रश्न विचारले वर्धा, नाशिक का बुलढाणा का सिंधुदुर्ग, तर ऑब्विसली सिंधुदुर्ग. नेक्स्ट क्वेश्चन आहे महाराष्ट्रातील शेती क्षेत्रासंबंधित काही समस्या खाली दिल्या आहेत, त्यापैकी कोणती समस्या ही सामाजिक स्वरूपाची? हा कीवर्ड आहे. कसा आहे? सामाजिक स्वरूपाचे. सामाजिक काय असणार आहे? हवामानाची प्रतिकूल परिस्थिती ही थोडी सामाजिक आहे, ते नैसर्गिक आहे. आर्थिक भांडवलाचा अभाव ही पण सामाजिक नाहीये. मर्यादित कृषी संशोधन ही पण नाहीये. शेती जमिनीचे विभाजन ही कशी आहे? सामाजिक स्वरूपाची समस्या आहे. कसे? शेती जमिनीचे विभाजन ही सामाजिक स्वरूपाची समस्या आहे. नेक्स्ट क्वेश्चन बघूया. 2019 नुसार भारतातील देशांतर्गत उत्पन्नातील पर्यटनाचा वाटा विचारला, किती टक्के आहे? कशातला? भारतातील, म्हणजे हा इंडियावरचा क्वेश्चन आहे. ठीक आहे. 9.34% आहे. आता इथं बघा तुम्ही ऑप्शन कसे दिलेत, 9.0, 8.4, 7.3, म्हणजे पॉईंट नंतर एक एकच घर दिलेत. 0 इकडे 8.4 म्हणजे 1, 7.3 म्हणजे फक्त, आणि इथं 9.34 म्हणजे 2 घर दिले, 3 आणि 4 34. ठीक आहे. म्हणजे हा स्वतः सांगतोय की मी उत्तर आहे 9.34. ठीक आहे. असे काही असतात, म्हणजे काही गोष्टी आपल्याला माहीत नसतात की हे उत्तर असू शकतं, तेव्हा प्रश्न आपल्याला सोडवायचा आहे. पण आपण तुक्का कसा लावायचा, कॅल्क्युलेट कसा लावायचा ते आपण नेक्स्ट लेक्चरमध्ये आपण बघणारच आहोत की क्वेश्चन पेपर कसे सॉल्व्ह करायचे. खालीलपैकी एक भारताच्या पश्चिम किनारपट्टीवरील महत्त्वाचे बंदर आहे. पश्चिमेकडील आपल्याला काय बघायचे? बंदर बघायचे. चेन्नई कुठं आहे? पूर्वेला. हल्दिया, कोलकाता हे पूर्वेला, आणि कांडला बंदर कुठं आहे? गुजरात, म्हणजे भारताच्या पश्चिमेला. हा पण प्रश्न भारतावरती आहे. ठीक आहे. त्याच्यानंतर महाराष्ट्रात मे महिन्यात सरासरी तापमान सर्वात जास्त डॅश डॅश या प्रदेशात असते. मे महिन्यामध्ये महाराष्ट्रात सरासरी तापमान सर्वात जास्त कुठं असते? तर पूर्व विदर्भ. पूर्व विदर्भात काय आहे? मे महिन्यात सरासरी तापमान सर्वात जास्त आहे पूर्व विदर्भामध्ये. पण आता 2025 मध्ये काय झालं? नुसता पाऊस, मे महिन्यापासूनच पाऊस चालू झालाय. नेक्स्ट क्वेश्चन आपण बघूया. भिलाई लोह आणि पोलाद उद्योग, भिलाई लोह आणि पोलाद उद्योग असलेले राज्य कोणते? तर ते आहे छत्तीसगड. त्याच्यानंतर प्रश्न आहे महाराष्ट्र राज्य शासनाने नील क्रांती धोरण केव्हा जाहीर केले? 2017 मध्ये. त्याच्यानंतर ग्रामीण भागातील लोकसंख्या सतत कमी होत आहे, त्याचं कारण काय हे विचारलंय. ग्रामीण भागातील लोकसंख्या सतत कमी होत आहे याचं कारण आहे ग्रामीण भागातून शहराकडे शहराकडे काय होत आहे? जास्त स्थलांतर होत आहे, त्याच्यामुळे ते उत्तर आहे फक्त बी. नेक्स्ट, महाराष्ट्राच्या हवामानावर खालीलपैकी कोणत्या प्राकृतिक रचनेचा सर्वात जास्त परिणाम झालाय? महाराष्ट्राच्या हवामानावर कोणत्या प्राकृतिक रचनेचा सर्वात जास्त परिणाम झालाय? सह्याद्री पर्वत आणि सातपुडा डोंगररांग. सातपुडा जर नसले असते तर वरची सगळी थंडी हवा महाराष्ट्रामध्ये आली असती, आणि सह्याद्री पर्वत जर नसला असता तर सगळा पाऊस जो पर्जन्यछाईचा प्रदेश आहे इकडे पण आला असता, पश्चिम महाराष्ट्रामध्ये. ठीक आहे. त्यामुळे हे कसे आहेत? हे हवामानावर परिणाम करतात महाराष्ट्राच्या. कोण? सह्याद्री पर्वत आणि सातपुडा डोंगर. ठीक आहे. त्याच्यानंतर नेक्स्ट आपण बघूया. गुजरात राज्यातील उकाई
हा बहुउद्देशीय प्रकल्प कोणत्या नदीवर वसलेला आहे? तो आहे तापी. तापी या नदीवर काय आहे? उकाई हा प्रकल्प आहे जो गुजरात राज्यामध्ये येतो. ठीक आहे. त्याच्यानंतर नेक्स्ट क्वेश्चन बघूया. हे खालच्या इकॉनॉमिक्सचे क्वेश्चन आहेत, आपण फक्त जिओग्राफी बघतोय. त्याच्यानंतर बघूया कंबाईन ग्रुप बी 2021 मध्ये जे कंबाईन ग्रुपचा बीचा पेपर झाला होता त्याच्यामध्ये टोटल प्रश्न होते 15 प्रश्न होते आणि लोकसंख्यावरती प्रश्न विचारले होते. पहिला प्रश्न लोकसंख्यावरती होता 1981 ते 2011. त्याच्यानंतर लोकसंख्यावरतीच प्रश्न होता महाराष्ट्राच्या, नागरी लोकसंख्येवरती प्रश्न होता. त्याच्यानंतर नॅशनल हायवेवरती होता, सर्वात लांब नॅशनल हायवे कोणता. त्याच्यानंतर जोड्यामध्ये प्रश्न विचारला होता औद्योगिक विभाग क्षेत्र. त्याच्यानंतर प्रश्न विचारला होता नॅशनल हायवे आणि राज्याचे क्रमांक विचारले होते. पहिला राज्य कोणता, दुसरा राज्य कोणता, महाराष्ट्राचा कितवा क्रमांक येतो आपल्याला माहिती असलं पाहिजे. त्याच्यानंतर प्रश्न विचारला होता उच्च भूकंप तीव्रता आणि विभाग विचारला होता भारतातला. इंडियाशी रिलेटेड क्वेश्चन होता हा, इंडियाशी रिलेटेड आहे, हा पण इंडियाशी रिलेटेड आहे. जोड्या लावाचा क्वेश्चन होता जलसिंचन योजना. त्याच्यानंतर काय विचारलं होतं औरंगाबाद औद्योगिक शहर याच्याबद्दल प्रश्न विचारला होता. त्याच्यानंतर होता नैसर्गिक वायू खनिज तेल कुठे सापडलं जातं ह्याच्यावरती प्रश्न होता. त्याच्यानंतर महाराष्ट्रातल्या नदीवरती प्रश्न होता. गोदावरी नदीच्या उपनद्या विचारल्या होत्या आणि त्यांचा क्रम विचारला होता. मृदेवरती प्रश्न विचारला होता. खाड्यांवरती प्रश्न विचारला होता, मध्य कोकणातल्या खाड्या. त्याच्यानंतर लक्षद्वीपवरती प्रश्न होता. लक्षद्वीपवरती क्वेश्चन बघा आता, लक्षद्वीप आणि मिनिकॉय हे यांच्यावरती प्रश्न होता. लक्षद्वीपवरती राज्यसेवा 2025ला एक प्रश्न आहे जिओग्राफीमध्येच की अनुसूचित जमाती कुठे आढळतात, कुठल्या केंद्रशासित प्रदेशामध्ये सगळ्यात जास्त अनुसूचित जमाती आढळतात, तर त्याचं उत्तर होतं लक्षद्वीप. डॉक्टर त्रिवार्तावरती प्रश्न आहे हवामानाशी रिलेटेड. त्याच्यानंतर मोसमी वारे परत राज्यसेवावालाच प्रश्न आहे 2025च्या प्रिलिम्समध्ये की महाराष्ट्रामध्ये कुठल्या म्हणजे मोसमी वारे जे आहेत कोणत्या दिशेने वाहतात. त्याच्यामध्ये प्रश्न होते वायव्य, नैऋत्य, आग्नेय. तर त्याचं उत्तर होतं की नैऋत्य मोसमी वारेपासून. ठीक आहे. तर आपण प्रश्न बघूयात आता. प्रश्न पहिला, भारतातील सर्वात लांब राष्ट्रीय महामार्ग कोणता? NH44 सगळ्यात लांब काय आहे? राष्ट्रीय महामार्ग. जोड्या लावाला प्रश्न विचारला होता औद्योगिक विभाग आणि औद्योगिक क्षेत्र. तर नाशिक जे आहे विंचूर, कोल्हापूर हुपरी, नागपूर बुटीपोरी आणि औरंगाबाद शेंद्रा. औरंगाबादचं नाव आता चेंज झालंय छत्रपती संभाजीनगर. ठीक आहे. नाशिकचं विंचूर. तर मी त्याची ट्रिक अशी म्हणजे काही असे ट्रिक बनवल्या होता की नागपूरच्या बुटक्यापुरी, जसं की नागपूर बुटीबोरी, नागपूरच्या बुटक्यापुरी बुटीबोरी. ठीक आहे. त्याच्यानंतर कोल्हापूर हुपरी, कोल्ह्याची परी. त्याच्यानंतर असं बनवलं होतं. ठीक आहे. हे आपण जेव्हा डिटेलमध्ये बघू तेव्हा मी तुम्हाला सांगेन. आता फक्त क्वेश्चन बघूया आपण. औरंगाबाद औद्योगिक शहराची ठळक वैशिष्ट्ये असा प्रश्न विचारला होता. ठीक आहे. सुनियोजित आणि हरित पट्टेयुक्त स्मार्ट शहर, बरोबर. औरिक हे संक्षिप्त रूप आहे, AURIC हे संक्षिप्त रूप आहे, बरोबर. प्रकल्पातील एकूण गुंतवणूक 1000 कोटी रुपये, हे चुकीचं दिलं होतं. दिल्ली मुंबई औद्योगिक पट्ट्याचा कॉरिडॉरचा भाग आहे, हे पण असं बरोबर दिलं होतं. ठीक आहे. त्याच्यानंतर प्रश्न होता 1981 ते 2011 या कालावधीतील भारतीय लोकसंख्या वाढ आणि कालसापेक्ष बदल कोणती लोकसंख्या संक्रमण अवस्था दर्शवते? तर उच्च लोकसंख्या वाढीचा कालावधी तरीही घटता कल ही अवस्था दर्शवते. त्याचं हे उत्तर होतं.
भारतीय मूलभूत रस्ते सांख्यिकी 2017 नुसार भारतातील कोणते राज्य राष्ट्रीय महामार्गाच्या लांबीमध्ये दुसऱ्या क्रमांकाचे राज्य आहे? तर दुसऱ्या क्रमांकाचे राज्य आहे उत्तर प्रदेश आणि पहिला आहे महाराष्ट्र. आपल्याला काय विचारलेलं आहे? दुसऱ्या क्रमांकाचे राज्य. तर दुसऱ्या क्रमांकाचे काय आहे? उत्तर प्रदेश. आणि रस्त्यांची घनता सगळ्यात जास्त कुठल्या राज्यामध्ये आहे? तर केरळमध्ये बघायला भेटते आपल्याला. ठीक आहे. त्याच्यानंतर आपण बघूया खालीलपैकी कोणता प्रदेश भारतातील उच्च भूकंप तीव्रता विभाग कोणता आहे? काश्मीर ते आसाम पर्यंतचा हिमालयन विभाग. ठीक आहे. काश्मीर ते आसाम पर्यंतचा हिमालयन विभाग. त्याच्यानंतर जो नेक्स्ट क्वेश्चन होता महाराष्ट्रातले नागरीकरण 2011च्या जनगणनेनुसार हा कॅन्सल केला होता आयोगाने. नेक्स्ट बघूया आपण महाराष्ट्रातले जिल्हे आणि जलसिंचन योजना. जिल्हे कोणकोणते? सातारा, नाशिक, नांदेड, यवतमाळ. साताऱ्यामध्ये काय येतं? कण्हेर. साताऱ्याचा कान्हा असं लक्षात ठेवलं होतं. त्याच्यानंतर नाशिकचं होतं जलसिंचन योजना नाशिक मुकणे. ठीक आहे. त्याच्यानंतर नांदेड विष्णुपुरी आणि यवतमाळ बेमला. भारतातील नेक्स्ट क्वेश्चन बघतोय. भारतातील नैसर्गिक वायू आणि खनिज तेल उत्पादक राज्य म्हणजे आसाम. सर्वात जास्त उत्पादन खनिज तेल व नैसर्गिक वायूचं कुठं होतं? आसाम. आणि महाराष्ट्रामध्ये पण होतं, पण पहिलं कोणतं आहे? सगळ्यात जास्त आसाम. ठीक आहे. त्याच्यानंतर आहे गोदावरी नदीच्या उपनद्यांबद्दल चढता क्रम विचारला होता लांबीनुसार, पण हा इथं ऑप्शनमध्ये चुकले आयोगाचं, त्याच्यामुळे हा क्वेश्चन कॅन्सल केला होता. त्याच्यानंतर मृदेवरती प्रश्न होता. मृदा निर्मितीवर आधारित महाराष्ट्राच्या मृदा वर्गीकरणाचा सखोल शास्त्रीय अभ्यास सर्वप्रथम सन 1938 मध्ये कोणी केला? तर तो केला होता डॉक्टर बसू आणि डॉक्टर शिरूर यांनी. ठीक आहे. त्याच्यानंतर प्रश्न होता महाराष्ट्रातील कोकण प्रादेशिक विभागातील मध्य कोकणामध्ये समाविष्ट होणाऱ्या खाड्या कोणत्या? मध्य कोकणातल्या खाड्या विचारलं होतं. तर मध्य कोकणातल्या खाड्या कोणत्या आहे? राजापुरी, बानकोट आणि केळशी. ठीक आहे. त्यामुळे ऑप्शन क्रमांक 2 हे उत्तर अगदी बरोबर येतं. त्याच्यानंतर आपण बघूया लक्षद्वीप आणि मिनिकॉय बेटे विभक्त झाली आहेत कशामुळे? कुठल्या चॅनलमुळे विभक्त झाले आहेत लक्षद्वीप आणि मिनिकॉय बेटे? हे बघा इथं तुम्हाला दाखवतो. लक्षद्वीप प्लस मिनिकॉय कुठल्या चॅनलमुळे वेगळी झाली आहेत? तर हे बघा लक्षद्वीपला बघा ल ला 1, क्ष ला 2, द ला 3, वी ला 4, प ला 5, 1 2 3 4 5. मिनिकॉय 1 2 3 4 मिनिकॉय 4 आणि हे 5 किती झाले? 9. अशी याची ट्रिक आहे. असे 10 ह्याची पण 10 अंश चॅनलची पण ट्रिक अशीच बनते, 8ची पण अशीच बनते, 900ची पण अशीच बनते. जेव्हा मी शिकवेन तेव्हा डिटेलमध्ये सांगेन. ठीक आहे. लक्षद्वीप आणि मिनिकॉय बेटे कुठल्या चॅनलमुळे विभक्त झाली? 9 अंश चॅनलमुळे. ठीक आहे. त्याच्यानंतर GT त्रिवार्ता यांच्या हवामान वर्गीकरणानुसार पश्चिम महाराष्ट्रावरील मैदानी भाग आणि त्रिपुरा राज्यात खालीलपैकी कोणत्या प्रकारचे हवामान आहे? उष्णकटिबंधीय, पावसाळी, मान्सून हवामान. ठीक आहे. त्याच्यानंतर आपण बघूया महाराष्ट्रात नैऋत्य मोसमी वाऱ्यापासून बघा महाराष्ट्रात नैऋत्य मोसमी वाऱ्यापासून मिळणाऱ्या पावसाची टक्केवारी किती आहे? तर उत्तर आहे 85%. नैऋत्य मोसमी वाऱ्यापासून पावसाची टक्केवारी किती आहे महाराष्ट्रात? 85%. ठीक आहे. आणि हा जो प्रश्न आहे महाराष्ट्रात नैसर्गिक मोसमी महाराष्ट्रात नैऋत्य मोसमी वाऱ्यापासून, तर राज्यसेवेमध्ये काय प्रश्न विचारला होता?
कोणत्या वाऱ्यापासून? तर ऑप्शनमध्ये होतं नैऋत्य. म्हणजे प्रश्न आणि उत्तर इथंच आहे. म्हणजे PYQ वरूनच पुढचे प्रश्न मी सुरुवातीला जो मूल मंत्र दिला होता तो इथं तंतोतंत लागू होतो आणि PYQच करायचं, बाकी जास्त डिटेल काही नाही वाचत बसायचं. ठीक आहे. ते आता नेक्स्ट बघूया आपण कंबाईन 2020 ग्रुप बीचा पेपर. त्याच्यामध्ये एकूण प्रश्न किती होते? 15 प्रश्न होते. आतापर्यंत आपण काय बघितलं? 2024 बघितलं, 2023 बघितलं, 2022 बघितलं, 2021 बघितलं, आता 2020. 2020 मध्ये जॉग्राफीमध्ये 15च क्वेश्चन होते. किती होते? 15 क्वेश्चन होते. तेव्हा वेटेज जास्त होता जॉग्राफीला. आता 10 मार्काला विचारतो कंबाईनमध्ये. ठीक आहे. आता 10च क्वेश्चन येतात. आता लोकसंख्यावरती प्रश्न होता 2001 मध्ये. ST म्हणजे अनुसूचित जमाती सर्वाधिक याच्यावरती प्रश्न होता. लोकसंख्या 2011 घनता विचारलेले जिल्हे. लोकसंख्या 2011 घनता कोणत्या जिल्ह्याची सगळ्यात जास्त घनता हे विचारलं होतं. सिंधू पाणी करार. राज्यसेवा 2025 प्रिलियम्स. परत सिंधू पाणी करारावरती सिंधू पाणीवरती जे आहे सिंधू नदीच्या उपनद्यावरती प्रश्न विचारला होता. सिंधू पाणी करार ज्याने डिटेलमध्ये केले ना त्याला तो प्रश्न इझिली टॅकल होतो. ठीक आहे. त्याच्यानंतर लोहखनिजावरती प्रश्न आहे, मृदेवरती प्रश्न आहे, खारट आणि क्षारीय मृदा ह्याला दुसरं नाव काय असा प्रश्न आहे. पेंच व्याघ्र प्रकल्प कोणत्या राज्यामध्ये येतो ह्याच्यावरती प्रश्न आहे. त्याच्यानंतर आहे जनगणना 2001 आणि 2011 याची लिंग गुणोत्तर काय आहे ते विचारलं आहे. प्राकृतिक महाराष्ट्राबद्दल हे विचारलं आहे. व्याघ्र प्रकल्पावर विचारलं आहे. दरकेसा टेकडावरती प्रश्न आहे. पर्यटन महाराष्ट्राच्या पर्यटनावरती प्रश्न आहे. औष्णिक वीज केंद्र बघा परत आहे जोड्या लावाला. औष्णिक वीज केंद्र जिल्हे आणि औष्णिक वीज केंद्र. खिंडींचा क्रम महाराष्ट्रातल्या ज्या खिंडी आहेत त्यांचा क्रम. नदी कोणती नदी विचारली? तापी आणि पूर्णा. हरित क्रांती प्रमुख. हरित क्रांती मधले बघा हरित क्रांती स्वामीनाथन, वर्गीस कुरियन. दुग्ध क्रांती धवल क्रांती याच्यावर आयोग जास्त फोकस करत असतो. पहिला प्रश्न काय होता? भारत आणि पाकिस्तान यांच्यातील सिंधू पाणी करार 1960 नुसार खालीलपैकी कोणत्या नद्यांच्या पाण्यावर भारतास पूर्ण अधिकार आहे? सिंधू पाणी करार झाला होता कधी? 1960 ला. मग भारताचा कोणकोणत्या नद्यांवरती अधिकार आहे? RBS रावी, बियास आणि सतलज. राज्यसेवाच्या प्रिलिम्सला आता 2025 ला असाच क्वेश्चन होता. आणि ज्याला माहीत आहे रावी, बियास, सतलज त्याला हा प्रश्न टॅकल झालेला आहे. त्याच्यानंतर काय विचारलं होतं? लोहखनिजावरती प्रश्न विचारला होता तो कॅन्सल झाला. त्याच्यानंतर भारतातील खालील खिंडींचा क्रम विचारला होता. पश्चिमेकडून पूर्वेकडे. भारतातल्या खिंडींवरती पश्चिमेकडून पूर्वेकडे असा क्रम विचारला होता. पहिला आहे जोजिला खिंड. त्याच्यानंतर आहे सिकपिला खिंड. त्याच्यानंतर आहे माणा खिंड आणि त्याच्यानंतर आहे नीती खिंड. हा पश्चिमेकडून पूर्वेकडे क्रम आहे. ठीक आहे. त्याच्यानंतर प्रश्न होता खारट आणि क्षारीय मृदेस दुसऱ्या नावाने सुद्धा ओळखतात. खारट आणि क्षारीय मृदेस चोपण मृदा. कोणती मृदा? चोपण मृदा या नावाने पण ओळखतात. त्याच्यानंतर क्वेश्चन आहे पेंच व्याघ्र राखीव क्षेत्र खालीलपैकी कोणत्या राज्याशी निगडीत आहे? पेंच महाराष्ट्र आणि मध्य प्रदेश. पेंच व्याघ्र राखीव क्षेत्र. ठीक आहे. कुठे येतं? महाराष्ट्र आणि मध्य प्रदेश. त्याच्यानंतर प्रश्न आहे 2001च्या जनगणनेनुसार भारतातील अनुसूचित जमातीचा सर्वाधिक लोकसंख्या असलेला राज्य काय आहे? मध्य प्रदेश. आता काय विचारलं होतं राज्यसेवेला? केंद्रशासित प्रदेश. अनुसूचित जमाती सगळ्यात जास्त कुठे आहेत? कुठल्या केंद्रशासित प्रदेशामध्ये? लक्षद्वीप. आणि इथं काय विचारले? राज्य विचारले. राज्य कोणतं आहे? मध्य प्रदेश. 2011 महाराष्ट्राच्या 2011च्या जनगणनेनुसार लोकसंख्येच्या घनतेनुसार पहिले 5 जिल्हे
सगळ्यात जास्त घनता कुठं आहे? मुंबई उपनगर, त्याच्यानंतर मुंबई शहर, त्याच्यानंतर ठाणे, त्याच्यानंतर पुणे आणि त्याच्यानंतर कोल्हापूर. लोकसंख्येची घनता सगळ्यात जास्त कुठं आहे? या 5 जिल्ह्यांमध्ये 2011च्या लोकसंख्येनुसार. त्याच्यानंतर आहे 2001 ते 11 महाराष्ट्र राज्याच्या लिंग गुणोत्तरावरती प्रश्न होता. हा पण प्रश्न आयोगाने कॅन्सल केला. त्याच्यानंतर विचारलं होतं मावळ भाग पर्जन्य छायेच्या प्रदेशात येत नाही, चुकीचं आहे. मावळ क्षेत्र हवामानामुळे ओळखला जातो, बरोबर. ठीक आहे. कशळी घाट पोलादपूर आणि महाबळेश्वर यांना जोडतं, चुकीचं. त्यामुळे फक्त विधान ब बरोबर. दरकेसा टेकड्यावरती प्रश्न होता. दरकेसा टेकड्या महाराष्ट्राच्या कोणत्या जिल्ह्यामध्ये आढळतात? तर गोंदिया आहे ना. त्याच्यानंतर 2011च्या जनगणनेनुसार गडचिरोली जिल्ह्याची लोकसंख्येची घनता काय आहे? 74 चौरस किलोमीटर. म्हणजे 1 किलोमीटरच्या ह्याच्यामध्ये किती लोकसंख्या राहते? फक्त 74. त्याच्यानंतर बघूया अरुणाचल प्रदेशमध्ये आहे ना 17 आहे बरं का. सगळ्यात जास्त आहे बिहार सगळ्यात जास्त आहे. गडचिरोलीमध्ये 74. ठीक आहे. त्याच्यानंतर काय विचारलं होतं? विधाने असे दिले होते की वेरूळ लेणी औरंगाबाद जिल्ह्यात आहे, बरोबर. चांभार लेणी पुणे जिल्ह्यात आहे, बरोबर. चिखलदरा थंड हवेचे ठिकाण रायगड जिल्ह्यात आहे, चुकीचा. गोताळा राष्ट्रीय उद्यान जळगाव जिल्ह्यात आहे, तर हे चुकीचं. ठीक आहे. हे थोडं क्रॉस चेक करा. त्याच्यानंतर औष्णिक वीज केंद्र आणि जिल्हा, त्याचा जिल्हा विचारलेला. औष्णिक वीज केंद्र चोला येतो ठाणे. ठीक आहे. 1चं 3. परत तुर्भे येतं मुंबईला 2चं 1. ठीक आहे. ऑप्शन 1 उडला, ऑप्शन 4 उडतोय. परत फेकरी कुठे येतं? भुसावळला. म्हणजे ऑप्शन क्रमांक 3 हे बरोबर येतं. याचं उत्तर काय? ऑप्शन क्रमांक 3. आणि पारस येतं अकोल्याला. ह्याच्या मी ट्रिक देईन पुढे तुम्हाला. महाराष्ट्रातील घाटांचा कोणता क्रम उत्तरेकडून दक्षिणेकडे बरोबर आहे? घाटांचा क्रम विचारला आहे, कसा? उत्तर ते दक्षिण. ठीक आहे. तर तो आहे थळघाट, कुंभारली घाट, आंबा घाट आणि सगळ्यात आहे शेवटी आंबोली घाट. ठीक आहे. ऑप्शन क्रमांक 1. त्याच्यानंतर प्रश्न आहे तापी पूर्णा खोऱ्यातील नद्यांचा खालीलपैकी कोणता क्रम उत्तरेकडून दक्षिणेकडे बरोबर आहे? ठीक आहे. 2020ला असे प्रश्न विचारलेत क्रमाचे. उत्तर आहे गोमती, बुराई, पांझरा, बोरी आणि गिरणा. ऑप्शन क्रमांक 2. तुमच्याकडे क्वेश्चन पेपर असतील तर त्याच्यावरती टिक मार्क करून घ्या. ठीक आहे. हरित क्रांती नंतर हे सर्वात जास्त उत्पादन वाढ दर्शविणारे प्रमुख अन्नधान्य पीक आहे. गहू काय आहे? हरित क्रांतीनंतर गहू हे सर्वात जास्त उत्पादन वाढ दर्शवणारे प्रमुख अन्नधान्य पीक आहे. त्याच्यानंतर आहे राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी कायदा म्हणजे नरेगा. कधी झाला होता? सप्टेंबर 2005. काय? नरेगा. आणि मनरेगा 2009. मनरेगा 2009 आणि नरेगा 2005. ठीक आहे. कोणती केंद्र सरकारची थकीत देयता नाही हे गेलं इकॉनॉमिक्स मध्ये, आपण बघतोय जिओग्राफी. ठीक आहे. लास्ट कंबाईन 2019 ग्रुप बी लास्ट आहे. हे शेवटपर्यंत बघा, खूप कामाचं आहे. PYQ जेवढे स्ट्रॉंग असतील तेवढा तुमचा पेपरमध्ये क्वेश्चन सॉल्व्ह होणार आहेत. ठीक आहे. कारण PYQ वरतीच पुढचे प्रश्न असतात. हा सुरुवातीला मूलमंत्र दिलाय. टोटल किती प्रश्न होते? 15. पहिला प्रश्न पुणे विभाग, त्याच्या उत्तरेकडील तालुका कोणता? पुणे विभागाच्या उत्तरेकडील तालुका कोणता? एकूण किती विभाग आहेत? तुम्हाला मी सेपरेट एक लेक्चर बनवलं आहे, बघून घ्या. महाराष्ट्र पठारावरील सर्वात मोठे नदी खोरे, हा प्रश्न होता. महाराष्ट्र पठार पूर्व पश्चिम लांबी विचारली होती. जोड्याला प्रश्न विचारला होता. प्राणी आणि ब्रीड विचारलं होतं. प्रदेश, राज्य, स्थलांतर शेती. महाराष्ट्र सर्वात मोठा जलविद्युत प्रकल्प कोणता हा विचारला होता. महाराष्ट्रातला पर्वतरांगांचा क्रम विचारला होता. धातू आणि खाण उद्योग जिल्हे विचारलेले. महाराष्ट्राची 2011ची लोकसंख्या विचारलेली. 2011 मध्ये किती होती लोकसंख्या महाराष्ट्राची.
औरंगाबाद विभागाचा मॅप विचारला होता. जोड्या लावामध्ये पुळण आणि जिल्हे हे विचारलं होतं. महाराष्ट्राचा अक्षवृत्त विस्तार विचारला होता. महाराष्ट्र खसदरीतून महाराष्ट्रातली कोणती नदी खसदरीतून वाहते हे विचारलं होतं. पर्जन्य छायेचा प्रदेश ह्याच्यावरती प्रश्न होता. आणि जलविद्युत केंद्र बघा, पहिलं औष्णिक विद्युत केंद्र, आता जलविद्युत केंद्र म्हणजे ह्याच्यावरती आयोग काय करतं, फोकस करतं. तर आपण बघूया प्रश्न. पुणे विभागात सर्वात उत्तरेकडील तालुका कोणता? सर्वात उत्तरेकडील तालुका आहे जुन्नर. कोणता? जुन्नर. ह्याच्यावरती प्रश्न का विचारला होता? कारण महाराष्ट्रातला पहिला पर्यटन तालुका जुन्नर तेव्हा याची घोषणा झाली होती, म्हणून याच्यावरती प्रश्न विचारला होता की पुणे विभागातला सर्वात उत्तरेकडील तालुका कोणता. त्याच्यानंतर प्रश्न होता महाराष्ट्र पठारावरील सर्वात मोठे नदी खोरे कोणतं? गोदावरी. सर्वात मोठे नदी खोरे कोणते आहे? गोदावरी. महाराष्ट्र पठाराची पूर्व पश्चिम लांबी 750. त्याच्यानंतर आता हे तुम्हाला दिसत नसेल पण मी सांगतो. ह्याच्या इथं विचारले प्राणी आणि इथं विचारले तिची ब्रीड. इथं विचारलं आहे गाय. गाय कोणती गाय? गीर गाय. म्हशीमध्ये काय विचारले? म्हशी कोणती ब्रीड? म्हैसाणा. शेळी जमनापुरी आणि मेंढी गुड्डी असं विचारले. ठीक आहे. त्याच्यानंतर इथं प्रदेश विचारले. जोड्या लावा परत क्वेश्चन. प्रदेश विचारलेत आणि तिथं कोणत्या प्रकारची स्थलांतरित शेती केली जाते हे विचारले. पश्चिम घाटामध्ये कुमरी नावाची स्थलांतरित शेती केली जाते. ठीक आहे. मध्य प्रदेशमध्ये पेंडा नावाची शेती केली जाते. ओरिसामध्ये झूम आणि हे काय मेघालयमध्ये थांबा चुकते. पश्चिम घाटामध्ये आहे कुमरी, राईट. परत मेघालयमध्ये आहे झूम. त्याच्यानंतर मध्य प्रदेशमध्ये आहे पेंडा आणि परत राहिलं काय? ओडिसामध्ये आहे पोंडो. हा हे बरोबर आहे. ठीक आहे. दिसत नसेल तर माझ्या वॉइस आवाजावरून तुम्ही गेस करा आणि प्रश्नपत्रिका तुमच्या समोर पाहिजे 2019 कंबाईन ग्रुप बी. त्याच्यानंतर प्रश्न आहे खालीलपैकी सर्वात मोठा जलविद्युत प्रकल्प कोणता? खोपोली, वैतरणा, कोयना वरीलपैकी नाही. तर सगळ्यात मोठा जलविद्युत प्रकल्प आहे कोयना. तो कुठे येतो? सातारा जिल्ह्यामध्ये. परत विचारला आहे पर्वत रांगांचा क्रम. महाराष्ट्रातले पर्वत रांगाचा क्रम कसा विचारला आहे? उत्तरेकडून दक्षिणेकडे. उत्तरेकडून सगळ्यात उत्तरेला असणार आहे अजिंठा, परत सातमाळा असणार आहे, हरिश्चंद्रगड आणि सगळ्यात दक्षिण असेल शंभू महादेव. ठीक आहे. त्यामुळे ऑप्शन क्रमांक 2. जोड्या लावा प्रश्न विचारला होता धातू आणि खाण उद्योग. तर हा कॅन्सल केला होता आयोगाने. नेक्स्ट क्वेश्चन आहे महाराष्ट्रातील खालीलपैकी कोणता प्रादेशिक विभाग पर्जन्य छायेच्या प्रदेशात येतो? पश्चिम महाराष्ट्रामध्ये आपण राहतो त्यामुळे हे उत्तर आपल्याला आलंच पाहिजे. पश्चिम महाराष्ट्र हा कसा आहे? पर्जन्य छायेच्या प्रदेशात. भलेही तो आता सोलापूर सारख्या ठिकाणी म्हणा, म्हणजे दुष्काळी भागामध्ये पण आता सध्या किती पूर आला होता मोठा, नाही का? गाव वाहून गेलेत, घरं वाहून गेलेत, तरी पण हा दुष्काळी भाग आहे पर्जन्य छायेच्या प्रदेशामध्ये येतो. नेक्स्ट क्वेश्चन जलविद्युत केंद्र आणि त्यांचे जिल्हे विचारले होते. ठीक आहे. आता उजनी धरण सोलापूर जिल्ह्यामध्ये. आता मी सोलापूर जिल्ह्यात असल्यामुळे मला माहिती आहे उजनी धरण कुठे येतं? सोलापूर जिल्ह्यामध्ये. डी-चं 3 2 ठिकाणी आहे. ठीक आहे. म्हणजे ऑप्शन क्रमांक 1 उडतो, 4 उडतो. त्याच्यानंतर भिरा आपल्याला सगळ्यांना माहित आहे रायगडमध्ये येतं. वीर जलविद्युत केंद्र कुठे येतं? पुण्यामध्ये. आणि भंडारदरा अहिल्यानगर इथं अहमदनगर म्हणजे 2019ला भंडारदरा अहिल्यानगरमध्ये येतं. ठीक आहे. 2011च्या जनगणनेनुसार महाराष्ट्राची एकूण लोकसंख्या विचारली होती. महाराष्ट्राची एकूण लोकसंख्या किती होती माहिती आहे का? 2011. ज्यांना शेवटचे 333 माहीत होते ना त्यांना हा प्रश्न टॅकल झालाय. कारण शेवटी बघा 222, 555, 444 आणि 333. तर ज्यांना माहीत आहे की शेवटी
पूर्ण आकडेवारी पाठ होत नसते, एक्झाममध्ये विसरतो, कालांतराने विसरत असतो. पण असं काही लक्षात ठेवायचं की शेवटी 333 हे लक्षामध्ये होतं आणि हा प्रश्न मग आरामशीर टॅकल केला जाऊ शकतो. त्याच्यानंतर बघा प्रश्न विचारला होता औरंगाबाद विभागाचा, की हा मॅप आणि इथं डॉट दिले, हे विचारलं होतं की कोणता प्रशासकीय विभाग आहे. ठीक आहे, तर हे कोणता प्रशासकीय विभाग आहे? औरंगाबाद प्रशासकीय विभाग. सध्याचं नाव काय आहे? छत्रपती संभाजीनगर प्रशासकीय विभाग. ठीक आहे, ह्याचा आकार कसा आहे? सशासारखा आहे या मॅपचा. बघा ही शेपटी त्याची आणि तोंड त्याचा आणि हा डोळा है ना, सशासारखा. त्याच्यानंतर जोड्या लावाला प्रश्न पुळण आणि जिल्हे विचारलेत. पुळण आणि जिल्हे 2 3 4 उभा दांडा, नंदगाव, मारवे आणि सातपाटी. ठीक आहे, जिल्हे कोणकोणते दिलेत? ठाणे, रायगड, मुंबई, सिंधुदुर्ग. ठीक आहे, जोड्या लावून घ्या त्याच्या. खालीलपैकी महाराष्ट्राचा कोणता अक्षवृत्त विस्तार बरोबर आहे? अक्षवृत्त विस्तार, अक्षवृत्त महाराष्ट्राचा अक्षवृत्त. ह्याची ट्रिक काय शिकवलेली? अक्षय आपला जो आहे अक्षय कितवीला आहे? 15वीला आहे. किती टक्के पडलेले त्याला 15वीला? 44% है ना. 22 वर्ष झाल्यावर त्यांनी 6 मारला होता. उत्तर 1544. बघा 1544 उत्तर ते 22 म्हणजे ऑप्शन क्रमांक 6 अशी ट्रिक दिली होती. त्याच्यानंतर प्रश्न आहे महाराष्ट्रातील खालीलपैकी कोणती नदी कचदरीतून वाहते? तापी एक वाहते आणि नर्मदा. तर इथे नर्मदा नाही, इथं फक्त तापी आहे म्हणून तापी उत्तर. ठीक आहे, नंतर हा इकॉनॉमिक्सचे क्वेश्चन आहेत. तर अशा तऱ्हेने आपण 2000 कंबाईन 2024, 23, 22, 21, 20 आणि 19 असे टोटल 6 प्रश्नपत्रिका बघितलेत भूगोल विषयाचे है ना, डिटेलमध्ये बघितलेत. काही विद्यार्थ्यांना 2019 ते 2024चे प्रश्न पाहिजे होते भूगोलाचे, तर ते एका ठिकाणी कुठं भेटत नाही म्हणून मी एकाच व्हिडिओमध्ये सगळं तुम्हाला डिटेलमध्ये दिले. आणि आता हे जे प्रश्न बघितलेत त्याच्यामधले महत्त्वाचे जे आहेत की आपण एक प्रेडिक्ट करू शकतो की ह्याच्यावरती प्रश्न विचारला जाऊ शकतो. करंटमध्ये सध्या हे चालू आहे, जसं की आता पूरग्रस्त परिस्थिती आहे, तर मग नद्यांवरती प्रश्न विचारला जाऊ शकतो, वेगवेगळ्या जिल्ह्यांवरती प्रश्न विचारला जाऊ शकतो, हवामानावरती प्रश्न विचारला जाऊ शकतो, मग इथलं तापमानावरती प्रश्न विचारला जाऊ शकतो, उन्हाळा पावसाळा ह्याच्यावरती प्रश्न विचारला जाऊ शकतो. आपण बघूया, आपण खूप डिटेलमध्ये बघणार आहे. आणि आता हे जे प्रश्न दिलेत प्रत्येक प्रश्नावरती मी ट्रिक पण देणार आहे. तुम्ही माझे पहिले व्हिडिओ बघून घ्या, अगदी फनी ट्रिक्स आहेत आणि एकदाच केले की परमनंट लक्षामध्ये राहतं. तर आता खूप लेंदी लेक्चर होत आहे, तर मी इथं थांबतो. जर व्हिडिओ खरंच तुम्हाला जर आवडला असेल तर या व्हिडिओला काय करा, लाईक करा, शेअर करा आणि कमेंट करा. भेटूयात पुढच्या लेक्चरमध्ये. तोपर्यंत धन्यवाद, नमस्कार, जय हिंद.